गणपतीची वर्गणी गोळा करायला गेलो असताना एका घरातून एक सुंदर तरुणी माझ्या समोर आली. ती दिसायला खूप देखणी आणि आकर्षक होती. तेव्हा आज आमची नजरानजर झाली. त्यानंतर ती नेहमी गणपतीच्या आरतीला येऊ लागली आणि आम्ही नेहमी एकमेकांना भेटू लागलो. गणपती विसर्जनानंतर ती मला माझ्या घरी भेटायला आली. तेव्हा आम्ही दोघेच घरी होतो आणि त्या क्षणी असं काही घडलं. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. माझं नाव सागर आहे. माझं वय 32 वर्ष आहे. मी एका कंपनीत नोकरी करतो आणि मी अविवाहित आहे. एकदा आमच्या गावात गणपती बसले होते आणि त्याचवेळी माझ्या आयुष्यात असं काही घडलं की माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. प्रत्येक वर्षी आमच्या गावात एक गाव एक गणपती असा मोठा उत्सव साजरा केला जातो. गावामध्ये गणपती येणार म्हटलं की पूर्ण गाव आनंदात न्हाऊन निघतं. जणू सगळ्यांच्या घरात सुखाचा आणि समाधानाचा किरण उजाडतो. गणपती बसण्याच्या 2-3 दिवस आधीपासूनच आम्ही वर्गणी गोळा करायला सुरुवात केली होती. गावातील प्रत्येक घरी जाऊन लोकांच्या स्वइच्छेने वर्गणी गोळा केली जात होती. असंच एकदा मी आणि माझे काही जिवलग मित्र मिळून वर्गणी गोळा करत असताना एका घरासमोर थांबलो. मी दरवाजावर टकटक केली. तेवढ्या दरवाजा उघडला आणि समोर एक सुंदर तरुणी उभी होती. तिच्याकडे पाहता माझं मन क्षणभर थांबून गेलं. तिचे काळेभोर रेशमी केस, गोरा शुभ्र वर्ण आणि तिचे कोमल मोठे डोळे जणू बोलत होते. तिच्याकडे पाहून मी हरवून गेलो. ती दरवाजात उभी राहून आमच्याकडे बघत हसत म्हणाली, "कोण हवंय?" मी थोडा भानावर येत पुढे होऊन हळूच म्हणालो, "आम्ही गणपतीची वर्गणी गोळा करायला आलो आहोत. घरात कोणी आहे का?" ती हलकेच हसली आणि मागे वळून तिच्या घरातील एका वृद्ध गृहस्थांना बोलावलं. त्या काकांनी आमचं बोलणं ऐकलं आणि त्यांच्या सोयीनुसार वर्गणी दिली. मी लगेच पावती वहीत नोंद केली आणि एक पावती फाडून पुढे केली. त्या क्षणी त्या तरुणीने पुढे होऊन माझ्या हातातून पावती घेतली आणि त्यावेळी आमची पहिली नजरानजर झाली. तिच्या डोळ्यात एक निरागस चमक होती जी माझ्या मनाला भिडून गेली. मी मनातल्या मनात विचार करत होतो, ही मुलगी कोण असेल? किती साधी, किती सुंदर आहे. त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या कामाला लागलो आणि वर्गणी गोळा करत पुढे गेलो. 2 दिवसांनी आम्ही गावातील बाजारातून मोठा गणपती आणला. त्याच्यासोबत पूजेचं सर्व साहित्य, सजावटीचं सामान, मोठं स्टेज, मंडपासाठी खांब, छतासाठी कापड हे सगळं आणलं. गावातील मोठ्या पटांगणात आम्ही सर्व साहित्य मांडलं, स्टेज उभारलं आणि मंडप बांधला. ज्या दिवशी गणपती बसणार होते त्या दिवशी सकाळी गावभर गजर झाला. सगळीकडे मंगलमय वातावरण होतं. आम्ही विधिपूर्वक पूजा करून गणपती बाप्पाला बसवलं. सुंदर लाइटिंग केली, मंडपात फुलांची सजावट केली आणि गावातील लोक आनंदाने येऊन दर्शन घेऊ लागले. गणपती बसल्यानंतर संध्याकाळी पहिली आरती ठेवली होती. गावातील महिला, पुरुष, लहान मोठे सारेजण एकत्र जमले होते. त्या गर्दीत माझ्या नजरा सतत त्या तरुणीला शोधत होत्या, पण ती कुठेच दिसत नव्हती. माझा आवाज चांगला असल्यामुळे आरती म्हणण्याची जबाबदारी माझ्याकडेच होती. माईक हातात घेत मी सुख करता दुःख हरता म्हणायला सुरुवात केली. माझ्या आवाजात भावुकता होती, भक्ती होती. माझं मनही त्या आरतीत पूर्ण गुंतलं होतं. आरती संपल्यानंतर लोकांनी ओवाळायला सुरुवात केली. जेव्हा मी महिलांकडे आरती घेऊन गेलो तेव्हा अचानक गर्दीतून तीच तरुणी पुढे आली आणि हळूच आरती घेतली. त्या क्षणी आमची पुन्हा नजरानजर झाली. तिच्या डोळ्यातल्या भावनांनी माझं मन भारावून गेलं. असं वाटलं की काळ थांबून गेला आहे आणि मी फक्त तिच्या डोळ्यात हरवलो. काही वेळानं प्रसाद वाटप सुरू झालं. प्रत्येकाला एक एक मोदक देण्यात येत होता. मी तिच्या हातात मोदक देताना नकळत माझं मन धडधडू लागलं. गणपतीत विधी स्पर्धाही आयोजित केल्या होत्या. पहिल्याच दिवशी रांगोळी स्पर्धा होती. त्या स्पर्धेतही ती तरुणी सहभागी झाली होती. सर्व स्पर्धकांची नावं पुकारण्यात आली आणि त्यांना त्यांच्या जागा दिल्या गेल्या. प्रत्येकाला चौकोनी जागा मिळाली होती आणि ठराविक विषयावर रांगोळी काढायची होती. मी मुद्दाम सगळ्यांच्या रांगोळ्या पाहायला जात होतो, पण माझं मन सारखं तिच्याकडे खेचलं जात होतं. ती खूप सुंदर रांगोळी काढत होती. तिच्या हातातून पडणारा प्रत्येक रंग जणू जीवनाला नवं सौंदर्य देत होता. मी सारखा तिच्याजवळ जाऊन उभा राहत होतो, तिच्या रांगोळीकडे पाहत होतो. पण खरं सांगायचं तर माझं लक्ष रांगोळीत नव्हतंच. माझं लक्ष तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर
आणि तिच्या डोळ्यांवरच होतं. त्या क्षणी मला जाणवलं की माझ्या मनात काहीतरी नवीन भावना उमलायला लागल्या आहेत, ज्या कधी अनुभवलेल्या नव्हत्याच. गणपतीच्या या मंगल वातावरणात माझं मन नकळत तिच्याकडे खेचलं जात होतं आणि मला जाणवत होतं माझ्या आयुष्यातला हा गणपती यावेळी काहीतरी खास घेऊन आलाय. सर्वांची रांगोळी काढून झाल्यानंतर काही वेळातच स्पर्धकांची नावं निवडण्यात आली आणि त्यामध्ये त्या सुंदर तरुणीचं नावही आलं. तिचं नाव होतं विद्या. तेव्हा मला कळालं की तिचं नाव विद्या आहे. आणि खरंच तिच्या नावासारखीच ती विद्या निरागस आणि सुंदर होती. त्या क्षणापासून मला ती आवडू लागली होती. आता दररोज सकाळी आणि संध्याकाळी ती गणपतीच्या आरतीला यायला लागली आणि मी सुद्धा वेळ काढून आरतीला जात होतो. लोक मलाच आरती म्हणायला सांगतात, कारण माझा आवाज स्वच्छ, स्पष्ट आणि निर्भीड होता. गणपती बसून 3-4 दिवस झाले होते आणि त्या दिवसात मला तिचं घरही कळलं होतं, पण तिला मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं. ती कोण आहे, कुठून आली आहे याची मला काहीच माहिती नव्हती. मी माझ्या मित्रांकडून चौकशी केली तेव्हा समजलं की ती जिथे राहते ते तिच्या मामांचं घर आहे आणि ती तिच्या मामांच्या गावी आली आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती गणपतीच्या आरतीला आली होती. तेव्हा मी तिला सारखं न्याहाळत होतो. कधीकधी तीही माझ्याकडे पाहत होती. मंडळात वेगवेगळ्या स्पर्धा सुरू होत्या, पण माझं लक्ष मात्र तिच्याकडे गुंतलेलं होतं. तिच्या हसण्यात, तिच्या डोळ्यात मला एक अनोळखी ओढ जाणवत होती आणि नकळत माझ्या मनात तिच्यावर प्रेम उमललं होतं. त्या दिवशी संध्याकाळी आरती आणि कार्यक्रम झाल्यानंतर मी धाडस करून तिला हाताने खुणवून एका बाजूला बोलावून घेतलं. ती माझ्यासमोर आली तेव्हा माझ्या छातीत धड वाढलं, हाताला घाम फुटला. मी हळू आवाजात म्हणालो, विद्या, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. ती हसून म्हणाली, बोला. मी खोल श्वास घेत तिला माझ्याबद्दल सांगितलं. माझं नाव सागर आहे. मी एका कंपनीत जॉब करतो आणि या गावात रहिवाशी आहे. मी अजून अविवाहित आहे. खरं सांगायचं तर मला तू खूप आवडू लागली आहेस. माझं तुझ्यावर प्रेम झालं आहे. माझे हे शब्द ऐकतानाच माझं मन जणू हलकं झालं, पण त्याच वेळी मी घाबरलोही होतो. मी पुढे म्हणालो, मला तुझ्याकडून उत्तर हवं आहे. त्या क्षणी तिचा चेहरा गंभीर झाला. ती काहीच बोलली नाही, फक्त शांतपणे मागे वळली आणि निघून गेली. मी तिथेच उभा राहिलो, मनात एक खोल वेदना घेऊन. मला वाटलं की मी कदाचित घाई केली, कदाचित चूक केली. माझ्या मनात निराशेचे ढग दाटले. असेच 2-3 दिवस गेले. ती दररोज गणपतीच्या आरतीला यायची, पण माझ्याकडे एकदाही नजर वर करून बघत नव्हती. तिचं शांत राहणं माझ्यासाठी नकारासारखं होतं. मी तिचा होकार किंवा नकार याचं उत्तर मिळवण्यासाठी व्याकुळ झालो होतो. माझं मन बेचैन झालं होतं. आता गणपती बसून 9 दिवस झाले होते आणि उद्या गणपती विसर्जन होणार होतं. उद्याचा दिवस खूप मोठा होता. विसर्जनाची मिरवणूक, ढोल ताशे, गाणी, नृत्य आणि शेवटी जेवणाचा कार्यक्रम. तो दिवस उजाडला. गणपती बाप्पाचं विसर्जन असल्यामुळे गावातील सगळे लोक मंदिराजवळ जमले होते. गणपतीची मूर्ती एका मोठ्या ट्रॅक्टरमध्ये ठेवली होती. साईडला नारळाचे तोरण, फुलं, केळींच्या खांबाची सजावट केली होती. सर्वप्रथम गणपतीची आरती झाली आणि नंतर बाप्पाला ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आलं. पुढे म्युझिक सिस्टीम लावली होती. जोरात भक्तिगीतं आणि ढोल ताशांचा आवाज सुरू झाला. मुलांनी कपाळावर केशरी रिबीन बांधली होती आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा आकाशात दुमदुमत होत्या. सर्वजण नाचत आनंदाने बाप्पाचं विसर्जन करत होते. मी सुद्धा त्या आनंदात सहभागी झालो होतो. मित्रांबरोबर मनसोक्त नाचत होतो, पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात मात्र वेगळीच रुखरुख सुरू होती. 2 दिवसापासून विद्या माझ्याशी बोलत नव्हती. तिचं मौन मला असं असह्य होतं. मिरवणूक कितीही आनंदाची असली तरी माझ्या डोळ्यासमोर तिचाच चेहरा येत होता. हळूहळू मिरवणूक पुढे सरकत होती आणि आम्ही त्या विहिरीपाशी पोहोचलो जिथे गणपतीचं विसर्जन होणार होतं. ट्रॅक्टरमधून गणपती बाहेर काढला. सर्वांनी जोरात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा दिल्या आणि गणपती बाप्पाला पाण्यात विसर्जित केलं. त्या क्षणी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. एक आनंद सोहळा संपल्याची खंत आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याची आशा सगळ्यांच्या मनात होती. मीही डोळ्यात पाणी आणून गणपती बाप्पाला निरोप दिला. लोक परतायला लागले. महिला सुद्धा जमल्या होत्या आणि त्यामध्ये विद्याही आली होती.
माझं मन मात्र अजून बेचैन होतं. मला माहीत होतं की ही संधी आहे. आज मी तिच्याशी बोललो नाही तर कदाचित ती परत जाईल आणि मला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. म्हणून मी मनाशी ठरवलं, आज मी विद्याला माझ्या प्रेमाबद्दल पुन्हा विचारणारच आहे. काही झालं तरी तिचं उत्तर घेणारच आहे. माझ्या डोळ्यात आशा आणि हृदयात प्रार्थना होती. कदाचित गणपती बाप्पाच्या कृपेने आज माझं पूर्ण प्रेम होईल. आम्ही चालत असताना मी विद्याला शोधलं. तिचा हात माझ्या हातात घेतला आणि तिला म्हणालो, विद्या, माझ्या प्रश्नांचं उत्तर अजून दिलं नाहीस. तुला मी आवडत नाही का? तेव्हा विद्या हलक्या आवाजात म्हणाली, आपण या विषयावर उद्या बोलूया. मी उद्या दुपारी तुझ्या घरी येते. तिच्या शब्दावर मी ताबडतोब होकार दिला. योगायोगाने दुसऱ्या दिवशी माझे आईबाबा शेतात जाणार होते आणि मी ऑफिसलाही सुट्टी टाकली होती. त्यामुळे सगळं वातावरण अगदी योग्य होतं. दुसऱ्या दिवशी दुपारी मी आतुरतेने विद्याची वाट पाहत होतो. दारात बसलेलो असताना ती आली. तिला पाहून माझं मन आनंदाने भरून आलं. मी तिला आत बोलावलं, तिच्यासाठी एक ग्लास पाणी आणलं आणि सोफ्यावर बसायला सांगितलं. घरात त्यावेळेला कोणीही नव्हतं. मग मी हळू आवाजात विद्याला विचारलं, विद्या, तू अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. मी तुला आवडत नाही का? जर नाही आवडत असेल तर स्पष्ट सांग. मी तुला कधीच त्रास देणार नाही. हे ऐकून विद्येच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडू लागली आणि म्हणाली, तसं काही नाही. मला तू आवडतोस, पण मी तुला एक गोष्ट सांगितली नाही. मी विधवा आहे. 3 वर्षापूर्वी माझं लग्न रमेश नावाच्या तरुणासोबत झालं होतं. आमचा संसार खूप सुखात चालला होता, पण नियतीला ते सुख मान्य नव्हतं. एका अपघातात माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला आणि मी एकटी पडली. 1.5 वर्षापासून मी या दुःखात जगते. म्हणून मी माझ्या मामाकडे आले मन मोकळं करायला. पण तू इथे भेटलास आणि नकळत माझ्या मनात तुझ्यावर प्रेम जडलं. पण मी तुला नाही म्हणत होते, कारण मला वाटलं मी विधवा असल्यामुळे ना समाज स्वीकारेल ना तुमचे घरचे स्वीकारतील. तिचं बोलणं ऐकून माझ्या मनात भावनांचा प्रचंड लोट उसळला. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याच वेळी मनात निर्धारही पक्का झाला. मी विद्याचा हात हातात घेतला आणि प्रेमानं म्हणालो, विद्या, तुला माहिती आहे का, ज्या गणपती बाप्पांनी आपल्याला एकत्र आणलं ते विनाकारण आणत नाही. त्यांच्या इच्छेत काहीतरी मोठं कारण असतं. तू विधवा आहेस हे खरं आहे, पण माझ्यासाठी ते काहीच महत्त्वाचं नाही. माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. माझ्या शब्दांनी विद्या भारावून गेली. ती माझ्या मिठीत शिरली आणि रडू लागली. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू मी हळुवारपणे माझ्या हाताने पुसले. ती माझ्या डोळ्यात पाहत होती आणि त्या क्षणी आमचं एकमेकावरील प्रेम डोळ्यातूनच बोलत होतं. नकळत तिचे ओठ माझ्या गालावर टेकले आणि दोघं एकमेकांना मिठीत घेऊन चुंबन घेतलं होतं. तो क्षण आमच्यासाठी जगातल्या सगळ्यात सुखांपेक्षा मौल्यवान होता. आम्ही दोघं त्या क्षणात हरवून गेलो, जणू सगळं जग थांबून फक्त आमच्याकडेच पाहत होतं. नंतर मी माझ्या आईबाबांना विद्याच्या भूतकाळाबद्दल आणि आमच्या प्रेमाबद्दल सगळं सांगितलं. माझ्या मनात भीती होती, पण आईबाबांनी माझ्या डोळ्यातलं खरं प्रेम पाहिलं आणि त्यांनी एकमतानं आमच्या लग्नाला होकार दिला. त्यानंतर आम्ही विद्याच्या मामांना भेटायला गेलो आणि त्यांच्याकडे लग्नाची मागणी घातली. सुरुवातीला त्यांनाही आश्चर्य वाटलं, पण माझ्या मनापासून बोललेल्या शब्दांनी आणि विद्यावरील खऱ्या प्रेमाने तेही भावूक झाले. त्यांनी आनंदाने होकार दिला. काही दिवसातच आमच्या गावात आमचं लग्न ठरलं आणि मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं. लग्नाच्या वेळी गणपती बाप्पाचं नाव काढल्याशिवाय राहत नव्हतं, कारण खरं तर बाप्पाच्या इच्छेमुळे आम्ही दोघं एकत्र आलो होतो. आज मी, विद्या आणि माझे आईवडील, बाबा, आई खूप आनंदानं राहतोय. माझा आणि विद्याचं आयुष्य सुखी सुंदर झालं आहे. लग्न झाल्यानंतर सागर आणि विद्याचा संसार सुखात सुरू झाला. सुरुवातीला गावातील काही लोकांनी विद्याच्या भूतकाळाबद्दल बोट मोडली, पण हळूहळू तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि सागरच्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे सगळं गाव त्यांना मानू लागलं. विद्याने सागरच्या आईबरोबर शेतात जाणं, घरकाम करणं या सगळ्यात हातभार लावला. तिच्या साधेपणाने आणि प्रेमळ वृत्तीने सगळ्यांनी मनं जिंकली. आता पूर्ण 1 वर्ष उलटून गेलं. गावात पुन्हा एकदा गणपतीचा उत्सव सुरू झाला. यंदा मात्र सागरच्या मनात वेगळाच आनंद होता. गेल्या वर्षी याच गणपतीने त्याला विद्या दिली होती. आता मात्र तो आपल्या पत्नीसोबत गणपतीची आरती करणार होता.
गणपती बसण्याच्या दिवशी सागर आणि विद्या दोघेही मंडपात हजर होते. विद्याने आपल्या हातानेच रांगोळी काढली होती. सागर मात्र मागे उभा राहून तिचं कौशल्य बघत होता. त्याला आठवत होतं, गेल्या वर्षी तो तिला बघत होता, पण तेव्हा ती अनोळखी होती. आज ती त्याची पत्नी आहे या विचाराने त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. आरतीची तयारी सुरू झाली. सागरने आपला आवाज आणि तयारी केली. आरतीला सुरुवात झाली. सुख करता दुःख हरता या सुरांनी सगळं वातावरण भारावून गेलं. सागरच्या आवाजात यंदा आणखीनच भक्ती होती, कृतज्ञता होती. आरती संपल्यावर ओवाळणीला सुरुवात झाली. सगळ्या महिला पुढे येत होत्या. विद्यानेही हातात आरतीचं ताट घेतलं. ती सागर समोर उभी राहिली. दोघांची नजरानजर झाली. त्या क्षणी दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. गणपती बाप्पाने त्यांची कशी सोय केली याचा विचार करून दोघेही भावूक झाले. त्या रात्री सगळे कार्यक्रम संपल्यावर सागर आणि विद्या घरी परतले. विद्याने सागरला सांगितले, सागर, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. सागरने आश्चर्याने विचारलं, काय ग? विद्या हलकीच हसली आणि म्हणाली, आपण लवकरच तिघं होणार आहोत. सागरला क्षणभर काहीच कळेना. मग त्याला गोष्ट उमगली. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. त्याने विद्याला जवळ घेतलं आणि म्हणाला, खरंच हा बाप्पाचा आशीर्वाद आहे. 9 महिन्यांनी विद्याने एका सुंदर बाळाला जन्म दिला. तो मुलगा होता. सगळ्या घरात आनंद झाला. सागरचे आईवडील नातवाच्या आगमनाने खूप खुश झाले. बाळाचं नाव ठेवण्याचा सोहळा पार पडला. सागर म्हणाले, बाप्पाने आम्हाला एकत्र आणलं, त्यामुळे या बाळाचे नाव गणेश ठेवू. सगळ्यांनी आनंदाने होकार दिला. आता पुन्हा एकदा गणपती उत्सव आला. यंदा मात्र सागरच्या हातात छोटा गणेश होता. तो त्याला घेऊन गणपतीचं दर्शन घ्यायला गेला. विद्याही सोबत होती. तिने आपल्या मुलाला बाप्पाचं दर्शन घडवलं. तिने गणेशच्या कानात हळूच सांगितलं, बाळा, हे आहेत तुझे बाप्पा. यांनीच आमचं आयुष्य गोड केलं. गणेशने आपल्या लहानशा हाताने बाप्पाकडे बोट दाखवलं आणि किलकिल्या हसला. त्या हसण्यात सागर आणि विद्याला त्यांचं संपूर्ण आयुष्य दिसलं. गणपती बाप्पाने त्यांना केवळ प्रेमच दिलं नाही, तर एक नवं कुटुंब, एक नवी ओळख दिली. सागरच्या मनात पुन्हा एकदा कृतज्ञता उभी राहिली. त्याने डोळे मिटून बाप्पाची प्रार्थना केली, हे बाप्पा, तुझ्या या रूपासाठी, तुझ्या या कृपेसाठी मी तुला नेहमीच ऋणी राहील. त्या दिवशी संध्याकाळी आरती झाली. सागरचा आवाज आकाशात दुमदुमला. विद्या आणि तिच्या हातातला गणेश बाप्पाकडे बघत होते. तो क्षण म्हणजे आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता. गणपती विसर्जनाच्या दिवशी मात्र गणेश रडत होता. त्याला बाप्पा दूर जाताना बघवत नव्हतं. विद्याने त्याला सांभाळलं आणि म्हणाली, बाळा, बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा येतील, तू प्रेम करायला त्यावर. गणेशने डोळे पुसले आणि बाप्पाला हात हलवून निरोप दिला. आज सागर, विद्या आणि गणेश एक सुखी कुटुंब म्हणून राहत आहे. गणपतीच्या प्रत्येक उत्साहात ते अधिकाधिक आनंदी होतात, कारण त्यांना माहीत आहे, बाप्पा म्हणजे फक्त एक देऊळ नाही, तर तो त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे. मित्रांनो, सागरची ही गोष्ट आपल्याला शिकवते की खरं प्रेम असेल तर समाजाच्या कोणत्याही रूढीला तोंड देऊ शकतं आणि गणपती बाप्पा नेहमीच आपल्या भक्तांवर कृपा करतात. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारा. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब